अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर मालेगावात जमाव आक्रमक आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न आक्रमक मोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार। जालन्यात 13 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या शाळेच्या छतावरून उडी घेत जीवन संपवलं। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मूळ मालकांचा पोलीस आज जबाब नोंदवणार। शीतल तेजवानींचा गुरुवारी जबाब नोंदवला। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची आता खैर नाही। सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई। मुंबईमध्ये शेकडो मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ। शौचालयाच्या फ्लॅश टँकमध्ये शेकडो मतदान कार्ड। अंधेरीच्या एका इमारतीमधील घटना। भाजपा नेत्यानं शिंदेंच्या नेत्याच्या कानफडात मारली। ठाण्यातला भाजपा शिवसेना वाद गेला विकोपाला। नारायण पवार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप। पार्थला अडकवण्यामागे सुनील तटकरे आमदार महेंद्र दळवी यांचा दावा। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर दानवेंची टीका। शिंदे शहांच्या मर्जीतले। शिंदेंचा महाराष्ट्र भाजपाकडून छळ। भाजपा उमेदवाराचा उरणमध्ये उर्दूत प्रचार। शोभा कोळी शहा यांनी वाटली उर्दूत पत्रक। ठाकरे गट मनसेचा जोरदार हल्लाबोल। पुणे पालिकेची अतिक्रमण विरोधात कारवाई। अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा। कात्रज कोंढवा मुंढवा परिसरात कारवाई। महाराष्ट्रातील बिबट्यांच्या हल्ल्यामागे गुजरातचा हात। गुजरातमधील रेस्क्यू केलेले बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर सोडतात। खासदार निलेश लंकेंचा गंभीर आरोप। मुंबई पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती। हरकती आणि सूचनांसाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत। जामनेरमध्ये उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। शरद पवार गटाचे 6 मुसलमान नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चर्चा। जामनेर नगर परिषदेमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी बिनविरोध। साधना महाजनांसह 10 नगरसेवकही बिनविरोध। एशियाटिकच्या कार्यसमितीची मनमानी कायम। रखडलेली एशियाटिकची निवडणूक आता 20 डिसेंबरला। विनय सहस्रबुद्धे विरुद्ध कुमार केतकर असा सामना। स्वतःची चूक सुधारायला आयोगाला वेळ हवाय। जिल्हा परिषद निवडणूक घोषणा टाळली। नगर परिषद आणि पंचायत समितीत आयोगानं ओलांडली आरक्षण मर्यादा। अलिबाग ते मांडवा रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी। सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 4 ते 8 या वेळेत अवजड वाहनांना बंदी। वाढत्या पर्यटनामुळे प्रशासनाचा निर्णय। आंदेकर टोळीतील मुख्य आरोपींची काढली धिंड। बंडू आंदेकरच्या 3 पोरांना आणलं रस्त्यावर। कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात राडा। रुग्णालयाच्या आवारात शेतीच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। भूषण गवई 23 नोव्हेंबरला होणार निवृत्त। पहलगाम हल्ला अतिरेकी हल्ला नव्हताच। अमेरिकी संसद सदस्यांच्या अभ्यास गटाचा निष्कर्ष। काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांकडून इस्लामी अतिरेक्यांचे समर्थन सुरूच। हुसेन दलवाईंच्या पाठोपाठ आता रशीद अलवी अतिरेक्यांच्या समर्थनार्थ। चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। कांद्याचे भाव पडल्यानं मुंबई आग्रा महामार्ग रोखला। इंद्रायणी पाठोपाठ पवना नदी ही फेसाळली। रसायनयुक्त पाण्यामुळे पवना नदी दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। मोसंबीचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। मोसंबीच्या दरात टनामागे 50,000ची घसरण। सध्या मोसंबीला टनामागे 9 ते 15,000 दर।